नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी एक अतिशय मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे आणि ही बातमी इतकी गंभीर आहे की तिचा थेट परिणाम हजारो शिक्षकांच्या पगारांवर होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार राज्यातील जवळपास 3000 पेक्षा जास्त शाळांनी अजूनही शिक्षण विभागाला आवश्यक माहिती सादर केलेली नाही आणि यामुळे लक्षात ठेवा, त्या शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार थांबवण्याची शक्यता व्यक्त झाली आहे. हो, बरोबर ऐकलं, पगार थांबू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल की अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली, शाळांनी नेमकी कोणती माहिती दिलेली नाही आणि सर्वात महत्त्वाचं, जर ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पुढे काय होणार. मित्रांनो, ही फक्त एक साधी बातमी नाही. हा विषय हजारो शिक्षकांच्या आर्थिक सुरक्षेसाठी संबंधित आहे आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं अगदी सोप्या आणि स्पष्ट भाषेत समजून घेणार आहोत. संच मान्यता म्हणजे नेमकं काय असतं, शाळांना कोणती माहिती द्यावी लागते आणि जर वेळेत ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर शिक्षकांनी काय करायला हवं. जर तुम्ही शिक्षक असाल, शिक्षकेतर कर्मचारी असाल किंवा शाळेशी संबंधित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढील काही मिनिटात तुम्हाला अशी माहिती मिळणार आहे जी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सोबतच तुम्हाला व्हिडिओ खाली हाईप बटन दिसत असेल त्यावर क्लिक करून आपल्या व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून आपला व्हिडिओ टॉप रँकमध्ये जाणार आणि हा व्हिडिओ आणखीन लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे संच मान्यता. कारण जर तुम्हाला संच मान्यता नीट समजली तरच तुम्हाला समजेल की पगार थांबवण्याची वेळ काय येते. तर सगळ्यात आधी एक मोठा प्रश्न, संच मान्यता म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर संच मान्यता म्हणजे शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची अधिकृत मान्यता. म्हणजे शाळेत किती शिक्षक असावेत, कोणती पदे मंजूर आहेत आणि त्या पदांवर प्रत्यक्षात किती लोक काम करत आहेत याची सरकारकडून केली जाणारी अधिकृत पडताळणी म्हणजे संच मान्यता. आता तुम्ही विचार करा, जर एखाद्या शाळेत 500 विद्यार्थी असतील तर त्या शाळेला ठराविक संख्येने शिक्षकांची गरज असते, पण जर विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली तर शिक्षकांची गरज देखील कमी होते. म्हणूनच या प्रक्रियेमध्ये पटसंख्या म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या खूप महत्त्वाची असते, कारण त्यावरच ठरतं शाळेला किती शिक्षक मंजूर होणार. याशिवाय संच मान्यतेमध्ये आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासल्या जातात, जसे की शाळेमध्ये किती पदे रिक्त आहेत, कोणते शिक्षक कोणत्या विषयासाठी आहेत आणि कोणत्या पदावर कोण काम करत आहे. ही सगळी माहिती शाळेला शिक्षण विभागाला द्यावी लागते आणि त्या माहितीच्या आधारेच शासन निर्णय घेतं की कोणत्या शाळेला किती शिक्षक मंजूर करायचे आणि कोणत्या शिक्षकाला पगार द्यायचा. आता इथेच सगळ्यात मोठा मुद्दा येतो, जर शाळेने ही माहितीच दिली नाही तर शासनाकडे त्या शाळेचा पूर्ण डेटा उपलब्ध राहत नाही आणि जेव्हा डेटा उपलब्ध नसतो तेव्हा शासनाला हेच समजत नाही की त्या शाळेत किती शिक्षक आहेत आणि त्यांना पगार द्यायचा की नाही. म्हणूनच संच मान्यता ही फक्त एक औपचारिक प्रक्रिया नाही, तर ती प्रत्येक शिक्षकाच्या पगाराशी थेट जोडलेली आहे. आता आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया. समजा एखाद्या शाळेत प्रत्यक्षात 10 शिक्षक काम करत आहेत, पण विद्यार्थ्यांची संख्या पाहता शासनाने फक्त 7 पदांना मान्यता दिली, तर उरलेल्या 3 शिक्षकांचं काय होणार, त्यांचा पगार थांबू शकतो. म्हणूनच संच मान्यता ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आहे आणि ती वेळेत पूर्ण करणे प्रत्येक शाळेसाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल की संच मान्यता म्हणजे काय आणि ती इतकी महत्त्वाची का आहे. आणि याच कारणांमुळे जर शाळेंनी वेळेत माहिती सादर केली नाही तर पुढे काय परिणाम होऊ शकतात ते आपण पुढच्या भागात समजून घेणार आहोत. मित्रांनो, आता या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा आणि संवेदनशील प्रश्न म्हणजे शाळेने माहिती दिली नाही तर शिक्षकांचा पगार का थांबवला जातो. हे समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण इथे भावना नाही तर पूर्णपणे नियम आणि प्रशासन काम करतं. मित्रांनो, शासन जेव्हा कोणत्याही शिक्षकाला पगार देतं तेव्हा तो पगार फक्त नावावर दिला जात नाही, तर त्यामागे एक पूर्ण सिस्टीम काम करत असतो. त्या सिस्टीममध्ये सर्वात पहिली गोष्ट तपासली जाते, तो शिक्षक मंजूर पदावर कार्यरत आहे का. आता इथे मंजूर पद म्हणजे काय, तर जे पद संच मान्यता प्रक्रियेमध्ये अधिकृतपणे मान्य केलं गेलं आहे, फक्त त्याच पदावर असलेल्या शिक्षकांना शासन पगार देतो. मित्रांनो, आता इथेच सगळा खेळ सुरू होतो. जर शाळेने संच मान्यतासाठी आवश्यक माहिती दिलीच नाही तर त्या शाळेची मंजूर पदांची यादी तयारच होत नाही आणि जर मंजूर पदांची यादीच नाही
तर शासनाकडे कोणताही अधिकृत आधार राहत नाही की कोणत्या शिक्षकाला पगार द्यायचा. थोडक्यात सांगायचं झालं तर शासन म्हणतं आमच्याकडे डेटा नाही तर आम्ही पगार कसा देणार, आणि म्हणूनच पगार थांबवण्याचा निर्णय घेतला जातो. आता तुम्हाला वाटेल ही खूप कठोर कारवाई आहे, पण प्रशासनाच्या दृष्टीने पाहिलं तर हे पूर्णपणे नियमांनुसार आहे. कारण जर शासनाने कोणत्याही पडताळणीशिवाय पगार दिला तर त्यामध्ये गैरव्यवहार होण्याची शक्यता वाढते. आता आपण आणखी एक छोटंसं उदाहरण बघूया. समजा एखाद्या शाळेत प्रत्यक्षात 5 शिक्षकांची गरज आहे, पण तिथे 8 शिक्षक काम करत असतात. तर योग्य माहिती सादर केली नाही तर शासनाला हे समजणारच नाही की कोणते शिक्षक खरोखर आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत अनावश्यक किंवा अतिरिक्त पदांवर काम करणाऱ्या शिक्षकांना पगार देणं हे नियमांच्या विरोधात ठरू शकतो. म्हणूनच शासन एक स्पष्ट भूमिका घेतं, पहिले डेटा द्या, पडताळणी होऊ द्या आणि मगच पगार दिला जाईल. पण इथे खूप महत्त्वाची आणि संवेदनशील गोष्ट आहे. या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात जास्त फटका बसतो तो शिक्षकांना. कारण अनेक वेळा शिक्षकांनी आपलं काम प्रामाणिकपणे केलेलं असतं, पण जर शाळेच्या व्यवस्थापनाने वेळेत माहिती दिली नाही तर त्यांची शिक्षा शिक्षकांना मिळते, त्यांचा पगार थांबतो आणि त्यांच्यावर आर्थिक ताण निर्माण होतो. म्हणूनच ही फक्त एक प्रशासनिक प्रक्रिया नाही तर ही हजारो कुटुंबियांच्या आर्थिक सुरक्षेशी शाळेत जोडलेली बाब आहे. आणि याच कारणामुळे शिक्षण विभागाने हा इशारा अत्यंत गंभीरतेने दिला आहे. मित्रांनो, आता तुम्हाला स्पष्टपणे समजलं असेल की संच मान्यता आणि पगार यांचा संबंध किती थेट आहे. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत डेडलाईन किती महत्त्वाची आहे आणि वेळेत प्रक्रिया पूर्ण न केल्यास पुढे काय होऊ शकतं. मित्रांनो, आता या संपूर्ण प्रकरणांमध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि निर्णायक गोष्ट म्हणजे डेडलाईन. कारण इथपर्यंत आपण समजलो की संच मान्यता प्रक्रिया काय आहे आणि पगार थांबवण्यामागचं कारण काय आहे. पण आता प्रश्न असा आहे की शाळांकडे ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किती वेळ आहे. मीडिया रिपोर्टनुसार शिक्षण विभागाने एक स्पष्ट अंतिम तारीख जाहीर केली आहे, 15 जून 2026. हो, हीच ती तारीख आहे ज्यापर्यंत प्रत्येक शाळेने संच मान्यता प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही फक्त एक साधी डेडलाईन नाही तर ही एक फायनल वॉर्निंग आहे. कारण शिक्षण विभागाने याआधीही अनेक वेळा शाळांना सूचना दिल्या होत्या, वेळ दिला होता आणि प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी सुद्धा दिली होती, पण तरीही सुमारे 3000 शाळांनी अजूनही आवश्यक माहिती सादर केलेली नाही. आणि म्हणूनच आता प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. मित्रांनो, स्पष्ट सांगितलं जात आहे 15 जून 2026 पर्यंत प्रक्रिया पूर्ण करा, अन्यथा पुढील कार्यवाहीसाठी तयार राहा. आता येथे कारवाई म्हणजे काय, तर त्यामध्ये सर्वात मोठी आणि थेट परिणाम करणारी गोष्ट म्हणजे पगार थांबवणे. म्हणजे जर दिलेल्या वेळेत माहिती सादर केली नाही तर शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसू शकतो. आता तुम्ही स्वतः विचार करा, जर 1-2 दिवस उशीर झाला तर कदाचित काही फरक पडणार नाही, पण जर पूर्ण डेडलाईनच मिस झाली तर परिस्थिती खूप गंभीर होऊ शकते. कारण प्रशासनाकडे मग एकच भूमिका राहते, नियम पाळले नाही तर कारवाई होणारच. आणि इथेच बहुतेक शाळा चूक करतात. ते विचार करतात अजून वेळ आहे, थोडं थांबूया, नंतर करू. पण अशा प्रकारचा निष्काळजीपणा शेवटी खूप मोठ्या समस्येला आमंत्रण देऊ शकतो. म्हणूनच ही डेडलाईन फक्त लक्षात ठेवण्याची नाही तर ती सिरियसली घेण्याची गरज आहे, विशेषतः शिक्षकांसाठी. कारण जरी प्रक्रिया शाळेच्या व्यवस्थापनाने पूर्ण करायची असली तरी त्याचा परिणाम थेट शिक्षकांवर होणार आहे. म्हणूनच तुम्ही स्वतः पुढाकार घेणं खूप गरजेचं आहे. शाळेत विचारणा करा, प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ते तपासा, आणि जर काही उशीर होत असेल तर लगेच त्याकडे लक्ष वेधून घ्या. कारण कधी कधी एक छोटीशी चूक किंवा थोडासा उशीर महिन्याभराचा पगार थांबवू शकतो. मित्रांनो, 15 जून 2026 ही फक्त एक तारीख नाही तर ती एक अशी मर्यादा आहे ज्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. म्हणूनच आताच जागे व्हा, आताच ऍक्शन घ्या, कारण वेळ गेल्यावर पछतावा करण्याशिवाय काहीच होणार नाही. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत या संपूर्ण परिस्थितीचा शिक्षकांवर नेमका काय परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण परिस्थितीकडे आपण थोडा वेगळ्या दृष्टीने पाहूया. कारण इथपर्यंत आपण नियम, प्रक्रिया आणि डेडलाईन समजून घेतली आहे, पण या सगळ्या मागे एक खूप मोठा आणि संवेदनशील प्रश्न आहे. या सगळ्याचा परिणाम नेमका कोणावर होतो, तर शिक्षकांवर. हो, त्या शिक्षकांवर जे रोज शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवतात, जे आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक असतात आणि जे आपलं काम पूर्ण जबाबदारीने करत असतात. पण तरीही जर शाळेच्या
व्यवस्थापनाकडून एक छोटीशी चूक झाली किंवा वेळेत माहिती सादर केली नाही तर त्याची सर्वात मोठी शिक्षा शिक्षकांना मिळते, त्याचा पगार थांबवतो. आता एक क्षण थांबा आणि विचार करा. एक शिक्षकांचा पगार म्हणजे फक्त एक रक्कम नाही, तर तो त्यांच्या कुटुंबाचा आधार असतो. घर खर्च, मुलांचं शिक्षण, कर्जाचे हप्ते, दैनंदिन गरजा हे सगळं त्या पगारावर चालत असतं. आणि जर अचानक तो पगार थांबला तर त्या कुटुंबावर काय परिणाम होईल? ही परिस्थिती फक्त आर्थिक नाही तर मानसिक ताण देखील निर्माण करते. कारण शिक्षकांनी त्यांचं काम प्रामाणिकपणे केलं असतं, पण तरीही त्यांना अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतं. ही गोष्ट खरंच अन्यायकारक वाटते, पण वास्तव हेच आहे. म्हणूनच ही फक्त एक प्रशासनिक प्रक्रिया नाही, तर ती हजारो शिक्षकांच्या आयुष्याशी संबंधित बाब आहे. आणि म्हणूनच ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी अजिबात नाही. जर वेळेत योग्य पावले उचलली नाही तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आयुष्यावर होऊ शकतो. म्हणूनच जागरूक राहणं, वेळेत ॲक्शन घेणं हे प्रत्येक शिक्षकासाठी अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे तुम्हाला अजून वेळ आहे. तुम्ही परिस्थिती बदलू शकता. फक्त एक पाऊल उचलायचं आहे. तुमच्या शाळेत विचारणा करा, प्रक्रिया पूर्ण झाली आहे का ते तपासा. कारण उद्या जर उशीर झाला तर पश्चाताप करण्याशिवाय काही सुटणार नाही. आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत शिक्षकांनी आता नेमकं काय करायला हवं. मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या परिस्थितीत शिक्षकांनी नेमकं काय करायला हवं. कारण समस्या समजून घेणं महत्त्वाचं आहे, पण त्याहून महत्त्वाचं आहे योग्य वेळी योग्य ॲक्शन घेणं. म्हणूनच आता मी तुम्हाला काही स्पष्ट आणि प्रॅक्टिकल स्टेप सांगणार आहे जे तुम्ही आजपासून लगेच फॉलो करू शकता. स्टेप नंबर 1, सर्वात आधी तुमच्या शाळेत संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे लगेच तपासा. ही गोष्ट अज्यूम करू नका की सगळं व्यवस्थित चालू आहे, कारण अनेक वेळा आपल्याला वाटतं सगळं ठीक आहे, पण प्रत्यक्षात प्रक्रिया इनकम्प्लीट असते. स्टेप नंबर 2, जर तुम्हाला कळलं की अजून माहिती सादर केलेली नाही तर लगेच शाळेच्या व्यवस्थापनाशी संपर्क साधा. मुख्याध्यापक, क्लर्क किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी थेट बोला आणि त्यांना स्पष्टपणे विचारा संच मान्यता प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे. स्टेप नंबर 3, खूप महत्त्वाचं पाऊल, तुमच्या पातळीवर जे शक्य आहे ते सहकार्य करा. जर काही डॉक्युमेंट्स, माहिती आणि डिटेल्स तुमच्याकडून लागणार असतील तर ती वेळेत द्या, कारण कधी कधी लहान लहान गोष्टींमुळेच प्रोसेस डिले होते. स्टेप नंबर 4, ही माहिती तुमच्या सहकारी शिक्षकांपर्यंत पोहोचवा, कारण कदाचित अनेकांना अजूनही या परिस्थितीची कल्पना नसेल. एकमेकांना जागरूक करणं खूप महत्त्वाचं आहे. स्टेप नंबर 5, सर्वात शेवटचं पण सगळ्यात महत्त्वाचं, ही गोष्ट अजिबात दुर्लक्ष करू नका. नंतर पाहू, वेळ आहे असा विचार करू नका, कारण इथे प्रश्न फक्त एका प्रक्रियेचा नाही तर तुमच्या पगाराचा आहे, तुमच्या कुटुंबांच्या आर्थिक सुरक्षिततेचा आहे. म्हणूनच आजच ॲक्शन घ्या, आताच ॲक्शन घ्या, कारण योग्य वेळी घेतलेलं एक छोटंसं पाऊल उद्या मोठ्या समस्येपासून वाचवू शकतो. मित्रांनो, तुमचा पगार तुमचं हक्काचं उत्पन्न आहे आणि त्यासाठी जागरूक राहणं ही तुमची जबाबदारी आहे. आता पुढच्या आणि शेवटच्या भागात आपण या व्हिडिओचा सारांश आणि एक महत्त्वाचा संदेश पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर चर्चा केली, ज्यात सुमारे 3000 शाळांचा प्रश्न आहे आणि त्यासोबत हजारो शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न देखील जोडलेला आहे. मीडिया रिपोर्टनुसार जर वेळेत संच मान्यता प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर पगार थांबवण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आणि म्हणूनच ही गोष्ट हलक्यात घेण्यासारखी अजिबात नाही. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की अजून वेळ गेलेली नाही, आपल्याकडे अजून संधी आहे. ही परिस्थिती टाळण्याची फक्त गरज आहे जागरूक राहण्याची आणि योग्य वेळी योग्य ॲक्शन घेण्याची. म्हणूनच जर तुम्ही शिक्षक असाल किंवा शाळेशी संबंधित असाल तर ही माहिती स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका, तुमच्या सहकार्यांपर्यंत पोहोचवा, तुमच्या शाळेत शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शिक्षकांचा पगार वाचू शकतो. आणि मित्रांनो, जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या, अचूक आणि उपयोगी अपडेट्स हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण इथे तुम्हाला मिळणार आहे फक्त बातम्या नाही तर त्या बातम्यांमागचे खरे सत्य आणि त्यावर काय ॲक्शन घ्यायच्या याचं स्पष्ट मार्गदर्शन. लक्षात ठेवा, माहिती असणे पुरेसे नाही तर त्या माहितींवर योग्य वेळी ॲक्शन घेणे हेच खरे शहाणपण आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.